जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिहरनगरमध्ये कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिहरनगर मराठी उर्दू येथे झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप परमवीर सय्यद अब्दुल हमीद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम शेख यांनी केला आहे. माहिती अधिकाराखाली माहिती मागवल्यानंतर शाळेच्या परिसरात लावण्यात आलेला निधीचा फलक तातडीने अज्ञात व्यक्तींकडून काढून टाकण्यात आल्याने या आरोपांना बळकटी मिळाली आहे. सलीम शेख यांनी या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मराठी शाळेला शिशुभीकरण करण्यासाठी भिंतींना चित्रीकरण आणि रंगरंगोटी करण्यात आली, मात्र उर्दू शाळेला का नाही असा सवाल त्यांनी केला. तसेच शाळेच्या आतमध्ये डागडुजी करण्यात आली असली तरी बाहेर फक्त छोटासा प्लास्टर लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याविषयी परमवीर सय्यद अब्दुल हमीद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम शेख यांनी दिली माहिती. नमस्कार, मी सलीम भाई शेख. नेमकं या ठिकाणी उर्दू शाळेमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय आपली तक्रार होती? परिस्थिती आहे ती आता तुमच्या समक्ष आहे सगळी. आमची तक्रार अशी होती की जे शाळेच्या खोली दुरुस्तीचा निधी आलेला होता त्याचा योग्य वापर झालेला नाही असा माझा आरोप आहे. त्याचे कारण मी तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवू शकतो. आता त्याची दुरुस्ती होती ती पूर्ण झाली नाही. मुलं काय झालेले नेमकं तुम्ही दाखवू शकता का? हां, मी चला तुम्हाला दाखवतोय. मुलं जेवत आहेत आता. हे दुरुस्ती झालेलं काम होतं, हे दुरुस्ती झालेलं नाही. आपली परिस्थिती तुम्ही बघू शकता. आणि ते म्हणतात दुरुस्ती झालेली. हे शाळे इथं तुमच्या पायाजवळ इथं लहान लहान मुलं शिकतायत, जेवण करतायत. आता ही अशी परिस्थिती आहे शाळेची. त्यांचं म्हणणं आहे की दुरुस्ती झालेली आहे. पण घ्या आतमध्ये काही आतली बाजू काही दुरुस्ती झालेली नाही. फक्त बाहेरची जी डागडुगी होती ती त्यांनी केलेली आहे. आणि त्या बाजूला वरती घोटाई केली म्हणतात ते, तो स्लॅब पूर्ण लीक होता. ही कंडिशन बघा. ही स्लॅबची दुरुस्तीमध्ये हे काम येत नाही का? आता इथं लहान लहान मुलं खेळत असतात, सुट्टी झाल्यानंतर डायरेक्ट बाहेर होतात. त्यांचे समजा अनावत आणि इथं खिडकीजवळ उभं राहताना हे खोलल्यानंतर हे जर पडलं, आता हे बघा, हे फक्त हात लावल्यानेच जास्त निघत आहे. त्यांचं काम काय होतं, फक्त ही दुरुस्ती करताना हे इथं जर ही लेवल जरी केली असती. आता हा जो कलर मारलेला आहे आम्ही स्वतः मारलेला कलर आहे, आमच्या खर्चातून मारलेला कलर आहे. आता जे निधी मिळाला होता किंवा जे काम झालं त्याच्यामध्ये हा कलर नव्हता का, असं त्यांचं म्हणणं आहे. मी आता त्याची जे जिल्हा आपले जे माहिती अधिकारी आहे आपले पंचायत समितीमधले, त्यांच्याकडे मी अर्ज दिलेला आहे. त्याची निविदा द्या मला. त्या निविदेमध्ये काय काम होतं आणि त्यांनी काय काम केलं हे मला बघायचं आहे. त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे का स्लॅबला घोटाई केली. आता स्लॅबला घोटाई केल्यानंतर हे पाणी आतमध्ये लीक व्हायला पाहिजे का? हे कोणी पण सांगा मला. हे पूर्ण पाणी आहे, हे पावसाळ्यात याचं साचतं पाणी आणि ते पाणी आतमध्ये लीक होतं. त्यांचं म्हणणं आहे की स्लॅबला घोटाई केली, आम्ही वेल्डिंग कामात केली असं सांगितलं मला त्यांनी. 1 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे हे काम असूनही साधे खड्डे देखील बुजवण्यात आले नसल्याचा आरोप सलीम शेख यांनी केला. त्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन ही सर्व परिस्थिती दाखवून दिली. याउलट उर्दू शाळेच्या इमारतीचे रंगकाम 100 रुपये वर्गणी गोळा करून करण्यात आल्याची माहितीही सलीम शेख यांनी दिली. काय नाव आपलं, नेमकं काय प्रॉब्लेम होता, काय तक्रार आहे आपली? नमस्कार, माझं नाव सलीम भाई शेख आहे. मी परमवीर सय्यद अब्दुल हमीद सोशल फाउंडेशनचा अध्यक्ष असून या गावाचा एक जागृत नागरिक म्हणून ही माहिती देत आहे तुम्हाला. तर मी माझं ऑफिस इथं असल्यामुळं माझं या रोडने येणं जाणं असल्याने शाळेवर माझं कायम लक्ष असतं. काही दिवशी निदर्शनास असं आलं का शेजारची शाळेचा कलर आणि रायटिंग पूर्ण झालेली आहे. मी सहज येऊन सरांना विचारलं तर सर आपल्या शाळेचा कलर नाही, त्याचं नाव पण दिसत नव्हतं. ते नाव दिसत नव्हतं त्याच्यामुळे मी विचारलं सरांना का ते काम का नाही केलं का किंवा कोणी केलं नाही का अजून. तर त्यांचं असं म्हणणं आलं का दुरुस्तीचं काम चालू आहे, निधी आला होता पण त्यांनी काय केलं आम्हाला त्याची कल्पना नाही.
मग मी सहज जाऊन बघितलं तर किचन शेडमध्ये आता बोर्ड लावलेला होता, त्या बोर्डचा फोटो आहे माझ्याकडं. त्या बोर्डची चौकशी करण्यासंदर्भात मी त्या दिवशी चर्चा केली आणि माहिती अधिकारात आणि आपले जे पंचायत समितीचे अधिकारी आहे त्यांना अर्ज दिला का ते मला याची निविदा आणि कार्यारंभ आदेश पाहिजे. तर त्याच दिवशी रात्री रात्री तो बोर्ड इथून हलवला गेला या शाळेच्या परिसरातून. सकाळी येऊन विचारणा केली असता सर मला म्हटले की ते कोणी नेला ते आम्हाला माहीत नाही, कारण त्यांचं म्हणणं असं होतं का ज्यांनी आणून लावला होता तेच शक्यतो घेऊन गेले अशी त्यांनी मला माहिती दिली. काय काम या ठिकाणी झालेलं नाहीये अशी आपली तक्रार आहे? काम जे दुरुस्तीचं जे काम होतं त्यांच्या निविदेमध्ये जे होतं, आता ते निविदा मागितलेली मी आहे, पण त्यांचं जे दुरुस्तीचं डागडुजी आतले प्लास्टरचं आणि फक्त त्यांनी जे प्लास्टर मारलंय तेवढंच झालेलं आहे आणि रॅम्प वगैरे केला असं दाखवलं आणि घोटे केले. पण घोटे जर केले असते तर लिकेज झालं नसतं. खालची फरशीची दुरुस्ती झालेली नाही आहे. आज तुम्हाला मी आज जाऊन दाखवलं तर ते मुलं जेवत आहे ते तिथल्या जे इटकरी बाहेर निघलेलं आहे ते पण त्यांनी साधं हे केलेलं नाही. स्लॅबचं पाणी गळतंय सगळं, ते पाणी पण आतमध्ये ते पाऊस आल्यानंतर सगळं साचतंय आणि ते पाणी मुलांच्या जे वह्या पुस्तकं आहे ते सगळे त्याच्यात भिजून जाते टेंब पडून. ती दुरुस्ती होणे गरजेचं आहे. आणि मी जी ही माहिती मागितली होती ती त्यांनी लपवली, कारण ती माहिती लपवण्याचा त्यांचा उद्देश अनेक काही असू शकतो. मी त्याची मागितलेली आहे. नेमकं काय झालं पाहिजे, काय अपेक्षा आहे आपली, काय केलं पाहिजे? केलं असं पाहिजे का ते लहान लहान मुलं आहे त्यांना काही इजा होऊ शकते, वरचे काही पोपडे पापडे प्लास्टरचे तुकडे पडून ती इजा न हो म्हणून ती दुरुस्ती जे निधी आलेला तो पूर्ण इथं खर्च झाला पाहिजे. आणि दुरुस्ती पूर्ण होऊन आता हा कलर आम्ही स्वखर्चातून केलेला आहे, ती पण मी त्यांना म्हणलो हे कलरचे पैसे पण त्यांनी आम्हाला दिले पाहिजे. मी त्यांना बिल वगैरे सगळे द्यायला तयार आहे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेले ते सगळे द्यायला तयार आहे. आता हे कामं जे त्यांना जी मुदत दिलेली होती त्या मुदतीत ते शक्यतो झालेलं नाही आणि त्यांनी हे महिन्याभराच्या आत पूर्ण करून द्यायला पाहिजे. नाही झालं तर मग आम्ही आमच्या कायदेशीर कारवाई करण्यास आम्ही आमच्या संघटनेमार्फत पावित्र्य उचलण्यास तयार आहोत. सर शेख, क्या प्रॉब्लम है यार, क्या होने को नहीं प्रॉब्लम ऐसा है सर कि आज ईजी आया. अभी हमने तुमको एक्चुअली बताया पिलर का रिपेयरिंग नहीं हुई, सलाब की घोटाई नहीं हुई, ऐसे जो काम है ये इन्होंने इनकी निधि में से पूरा करके देना, हमारी कोई तकरार नहीं. अगर ये नहीं करते होंगे तो सलीम भाई के पीछे हमारा पूरा गांव पाटुम्बा देने को तैयार है, क्योंकि बच्चों का पिक्चर का सवाल है वो. हाँ, बच्चों के पिक्चर रहने वाले हम गांव का जो काम है वो तो पूरा करना मांगता ना अपने. हाँ, डाक डूबी है तुमने सलाब के कोपरे देखे गिरने को आए ले. हाँ, ये ऐसे काम तो होने ही मांगता. अब ये कलर का जो है हमने 100-200 रुपये वर्ग नहीं करके कलर दिए, कलर सुविधा देने की ग्राम पंचायत की ताकत नहीं है. हाँ, फिर ये काम होने मांगता ना सर. हाँ, हमारा इतना बोलना है सामने वाले से इतनी अपील है कि जो निधि आई वो पूरी स्कूल को वापरो, नहीं तो पूरा काम तुम करके दे दो. हमारे बच्चों के फ्यूचर का सवाल है. या हमारे सब बोले तो हमारे गांव के बच्चे कोई बाहर के नहीं. हाँ, कोई आदिवासी का बच्चा है, कोई मुसलमान का बच्चा है, कोई मराठा का बच्चा है, हम एक ही चीज स्कूल का नहीं उठा रहे. दोनों मराठी स्कूल का भी और उर्दू स्कूल का भी ये प्रॉब्लम उठाने वाले हम. हाँ, क्योंकि स्कूल के भविष्य का, बच्चों के भविष्य का सवाल है. आज तुम ऐसा करेंगे तो कल को क्या होने वाला आगे का भविष्य. हाँ, या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तिरंगा न्यूजसाठी असलम बिन साद, श्रीरामपूर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आमच्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. आपण पाहत आहे तिरंगा न्यूज, श्रीरामपूर.